नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसू नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:49 ते 11:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:33 आणि यमगंड काळ सकाळी 6:57 तर 8:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 3 नंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल आणि हर्षल बरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3च्या नंतर हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगले उत्तम लाभ मिळू शकते. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या, ती पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये किरणं वगैरे जास्त होईल, दगदग जास्त झाल्यासारखे वाटेल. तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल आणि तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा चालणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्र संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल आणि लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवसभरातील जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या, सहजपणे पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे होऊ शकेल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते.
जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव धार्मिक आध्यात्मिक मला मिळू शकतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारते. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या, ती पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये नकारात्मक बदलाव दिसू लागतील. आरोग्याकडे लक्ष द्या. जास्त विचार करू नका. प्रलोभनाच्या मागे धावू नका. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची सर्व कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून द्या, ते पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सिलरते. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं अशा प्रकारचे काही अनुभव शकते. त्या संदर्भात सतर्क राहा. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. धार्मिक आध्यात्मिक गोष्टीमध्ये विशेष रस जाणवेल. तत्संबंधी काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारते. वैवाहिक जोडीदाराचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 वाजच्या नंतर हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. किरवलं वगैरे असतील कामं तुमचे मार्गी सुद्धा लागू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. आजच्या दिवशी केलेली कामं मार्गी लागू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या 3य स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल
आणि पंचमातील हर्षीबरोबर लाभ योग करेल. यास अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे गुंतवणूकसुद्धा होईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. काही कामं तुमची अनपेक्षितरित्या पूर्ण होता दिसते. त्यामुळे तुमचा मूडसुद्धा चांगला राहू, कामाचा ओढसुद्धा दांडगा राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल आणि चतुर्थातील बरोबर लाभ योग करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र गुंतवणूक आणि खर्च यावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. अनावश्यक गुंतवणूक किंवा अनावश्यक खर्च जास्त होण्याची शक्यता राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल आणि तृतीयातील बरोबर लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडीशी धावपळ दगदग झाल्यासारखे वाटेल. तुमची मानसिकता सुद्धा थोडीशी नकारात्मक दिसून येईल. महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येते. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगले इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा तुम्हाला येऊ शकतील की ज्या भविष्यात तुमच्यासाठी लाभदायी होतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घ्याल ती पूर्णसुद्धा होताना दिसते. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुम्ही जर का धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर संबंधित धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.